नोंद करून घ्यायची आहे. त्याचबरोबर जे मॉनिटर आहे तुमच्याकडे पालकांची नोंद घेण्यासाठी यादी मिळाली तुम्हाला, तर सर्व मॉनिटरनी आपल्या वर्गातील मुलींची यादी ही तुमच्याकडे असली पाहिजे. येणाऱ्या पालकांची नोंद सही अंगठा तुम्ही घ्यायचा आहे आणि प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या पालकांची नोंद सही झाली किंवा नाही याची खात्री करा. नाही तर माझी आई आली होती, सही राहून गेली होती, ते मान्य करणार नाही आम्ही. ज्यांची सही अंगठा झालेला आहे तेच पालक आले. सर्व वर्गातील जे मॉनिटर असतील त्यांच्याकडे ती लिस्ट दिलेली आहे आपल्या नावांची, आपल्या पालकांच्या नावाची. तर पालकांचं नाव लिहायचं आहे आणि आपण सही. लेझिम पथकाने तयार राहायचं आहे. आपण गेट जवळ जायचं आहे तिथे. आणि आपण समोर यायचं आहे. लेझिम पथक.
की नोक पे हौसलों से संभल रहा हो। जमाना तेरा लिखे तू एक फसाना तेरा, मुट्ठी में है ये जमाना तेरा, लिखे तू एक फसाना तेरा, रोशनी ढूंढे तेरे घर का पता। शाळा वरवडा तालुका नर्सरी, जिल्हा पालघर येथे आजच्या या 46व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच बालिका मेळावा व वार्षिक स्नेहसंमेलन व पालकांशी संवाद या कार्यक्रमाचे मी विद्या शिंदे मी अंगद कदम आपले हार्दिक विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. मान्यवरांना अशी विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करण्याकरिता जायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांनी झाल्या पाहिजेत. सुंदर अशा लेझिमच्या पथकामध्ये पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सर्व कर्मचारी मंडळांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचं आहे. झालेला आहे. माननीय श्रीराम आदरे साहेब शिक्षण विस्ताराधिकारी एकात्मिक आदिवासी विकास
धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते दीपज्योति नमोऽस्तु ते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योति जनार्दनः दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योति जनार्दनः दीपो हरतु मे पापम् सन्ध्यादीप नमोऽस्तु ते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः आजचा हा कार्यक्रम आपल्याला जो आहे तो आपण पाहिला आहे की एक वार्षिक स्नेहसंमेलन बालिका आनंद मेळावा प्रत्येक कला आविष्काराचा आनंद घेण्यासाठी इथे सर्वजण जमलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. शाळेचे कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीराम आंधळे साहेब शिक्षण विस्ताराधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू ही अशी विनंती आहे की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथींचं स्थान स्वीकारावं. यानंतर मी शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री इबाड सर यांना अशी विनंती करते प्रकल्पाचे सन्माननीय श्री आंधळे सर यांचं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. सर्व विद्यार्थिनींनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. मुख्याध्यापक इबाड सर स्वागत करत आहेत. श्रीमती शिंदे यांनीही यायचं आहे. श्री सीताराम डोंबरे साहेब टाळ्या वाजवायच्या आहेत. जितेश पाटकर साहेब वाळू सरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय रामू उराडे साहेब प्रकाशजी कोकेरा यांचं स्वागत बोळे सर करतील. श्रीमती स्थानपन्न व्हायचं आहे. काशीराम हादळ साहेब सर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी विद्यार्थिनींना कराटेचं प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर आश्रम शाळेतील विद्यार्थिनी जवळजवळ 6 बेल्ट होल्डर आहेत. देणार आहोत. तर
सर्वप्रथम इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अभिनंदन. वैष्णवी गुलाब मेढा, जोरदार टाळ्या वाजवते त्या विद्यार्थिनी करिता. आपल्या पाल्याचा जो गुणगौरव होताना जे चेहऱ्यावरचे भाव असतात, एक आत्मिक हजर होणारे आणि नेहमी एक चांगलं मार्गदर्शन करणारे असे आमचे रावजी दादा कुराडा यांचं याच्या कार्यक्रमात. खो खोची उत्कृष्ट प्लेयर, त्याचबरोबर अभ्यासामध्ये हुशार. पुकारलं जाईल त्या पालकांनी लगेचच तयार राहायचं आहे. इयत्ता 10वी मधून स्टुडंट ऑफ द इयर म्हणून निवडण्यात येत आहे वैष्णवी प्रवीण वरखडे. मधून स्टुडंट ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात येत आहे सुवर्ण दसमा धिंगे. 11वी विज्ञान ब मधून स्टुडंट ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात येत विनोद पागी. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या निकिता करिता. निकिता व निकिताचे पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. राज्यस्तरापर्यंत जाऊन आलेले आहेत आणि यावर्षी राज्यस्तराचं प्रथम पारितोषिक मिळवण्याकरिता सज्ज असलेले हँडबॉलचा गोली जो आता विभागीय स्तरावर शाळेचं प्रतिनिधित्व करण्याकरिता जात आहे. या संघातील एक प्रमुख विद्यार्थिनी, प्रमुख खेळाडू म्हणून जिचा नामोल्लेख करावा लागेल असे नैना बोबा. खूप खूप धन्यवाद. मोनिकाची आई या ठिकाणी मंचाकडे येत आहे. सर्व विद्यार्थी 19 वर्षाखालील गोळाफेक मधील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस जात आहे दिदीना. 19 वर्षाखालील भालाफेक मधील प्रथम क्रमांकाची विजेते आहे. वृक्षनाथ शनिवारी न्यायचं आहे. उंचवडीमध्ये प्रथम क्रमांक. वर्षाखालील मुली पूर्ण संघाने पुढे यायचंय. 14 वर्षाखालील मुली हँडबॉल. उत्कृष्ट असा करिता यानंतर 4x400 रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे वरवड आश्रम शाळेने. तर 4x4 पावसाळी क्रीडा स्पर्धेपासून ते प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेपर्यंत ऊन वारा पाऊस कशाची समान बाळगता लक्षात देऊन त्याचा सन्मान करत आहेत. यानंतर रिलेच्या विद्यार्थिनी यायच्या.
19 वर्षाखालील मुली राज्यस्तरासाठी जाण्यासाठी सर्व विजेत्या खेळाडूच्या सर्व विजेत्या टीमच्या कॅप्टननी समोर यायचं आहे. सर्व विजेत्या टीमच्या कॅप्टननी समोर यायचं आहे. सन्मान हा तुमच्या नेतृत्वाचा सन्मान, हा तुमच्या आधाराचा सन्मान. फोटो घ्यायचा आहे भोय सर, वळवी सर. विद्यार्थिनीने टाळ्या वाजवायच्या आहेत.
गुदगुदी कर रही हवा, हल्ला मचा रही है पागल सी ख्वाहिशें, खुशियों की मिली है वजह, कुछ है जुनून सा कुछ पागलपन है, तो बातें करता ये बुद्धू समन है, कुछ है जुनून सा कुछ पागलपन है, सो बातें करता ये बुद्धू समन है। करने दे ख्वाबों को बदमाशियां, चलने दे नजरों की मनमानियां, ढूंढे चलो कुछ ठिकाने नए, होने दे पगली पगली सी नादानियां, होश में रहना है क्यों रहने से होगा, बेहोशियों में है मजा, बचकानी हरकतें जो होती है होने दे, खुशियों की मिली है वजह, कुछ है जुनून सा कुछ पागलपन है, सो बातें करता ये बुद्धू समन है, कुछ है जुनून सा कुछ पागलपन है, सो बातें करता ये बुद्धू समन है। कदम सरांनी ते द्यावा. तो चकचक सोन्याचा, जरा कोण
माईकच्या उजव्या बाजूला जे चिमोटे प्रेक्षक त्या ठिकाणच्या खेळण्यावर उभा राहून पाहत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी मंडपात येऊन बसायचं आहे. चला. यानंतर आपल्या समोर असा दमदार असा परफॉर्मन्स होणार आहे. आता जे डान्स सादर झालेला आहे या डान्स करिता रावजी दादा कुराडा यांच्याकडनंही 200 रुपयांचं बक्षीस यांना मिळालंय. मी त्यांना विनंती करते की त्यांनी ते बक्षीस द्यायचं आहे. समोर यायचं आहे. वरती या. कुराडा मॅडमनाही विनंती करतो. दोडिया मॅडम यांनीही वरती येऊन विद्यार्थ्यांना बक्षीस द्यायचं आहे. कुराडा मॅडम समोर यायचं आहे. तुमच्या मॅडम सर माईक पाहिजे असेल त्यांना माईक द्या इथला. बाबर सर.
чуть волю, тропинки в лес густой. Болтать с березкой вдоволь про него и про любовь. Бабушка земля, березка, цветами светят грусть, подруги станов. Бабушка земля, березка, цветами светят грусть, подруги станов. ग्रुपनं सर्व ठिकाणी या वरवाडा कन्याश्रम शाळेमध्ये दररोज कराटे प्रशिक्षण दिलं जात असतं. मला सांगायला आनंद वाटतो की एकूण काळा बेल्ट मिळवण्याकरिता अगदी 2 पावलं दूर असे अगदी जवळ पोचलेले आहेत. आणि आणखीन एक सांगायला आनंद होतो, मी विद्यार्थिनींना समोर बोलवतो कराटेच्या. प्रणिता हडळ, राजश्री आणि नंदिनी, त्याचबरोबर त्यांचे प्रशिक्षक यांनी समोर यायचं आहे. सन्मान्य श्री बाळ सर्व जगते मॅडम यांनी त्यांचं अभिनंदन करायचं आहे. त्यांना खूप शुभेच्छा द्यायचे की उद्या ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपल्या पालघर जिल्ह्यामधनं जाणार आहे. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक आणि असंच यश त्यांनी संपादन करून घेऊन यायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचे या विद्यार्थिनींकरिता. बस यही कहीं रह जा, मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या, मुझसे दूर कहीं ना जा, बस यही कहीं
पुढील आहे नेहा उंबरसडा व ग्रुप आपल्या समोर सादर करत आहेत आई एकविरा माझी, आई एकविरा माझी. वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती वालूच्या वाटा तुफानी लाटा दर्याला आली भरती जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती नजर लागो ना कुणाची माझं इतकंच मागणं आई एकविरा माझी माझी उभी पाठीशी आई एकविरा माझी उभी पाठीशी आई एकविरा माझी उभी पाठीशी हसली झाल्या मंदी सुरमय झाल्यात फसली बसली मना मंदी खुशीनं येऊन बसली फसली झाल्या मंदी सुरमय झाल्यात फसली बसली मना मंदी खुशीनं येऊन बसली राणी मी तुझी राजा तू माझा
मी आहे यूट्यूब. माझा वापर गाणी, पिक्चर आणि इतर माहितीसाठी केला जातो. मी आहे व्हॉट्सअप. माझा वापर माहिती पाठवण्यासाठी आणि चॅटिंग करण्यासाठी होतो. मी आहे गुगल. माझा वापर संपूर्ण जगात विविध माहिती मिळवण्यासाठी केला जातो. मी आहे फेसबुक. माझा वापर सोशल मीडियासाठी केला जातो. मला अडकलं असेल, मी आहे इंस्टाग्राम, तुमच्या नवीन मित्र. माझं नाव ऐकून सगळे खुश झाले असतील, कारण की माझ्यामुळे दुनिया ही दिवाणी झाली आहे. तुम्ही आणि तुम्ही सुद्धा. जास्त तर तरुण मुलं आणि मुली इंस्टाग्रामचा वापर करतात. मार 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 आला 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 मार 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 आला आला मार 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 आला 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 मार 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 आला 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 मार 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 आला 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 मार 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 आला 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 मार 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 काय नुसते मार मार करतात. अभ्यासी पैसा आहे की नाही तुम्हाला? द्या मोबाईल इकडे. मोबाईल पाहिजे. ए बबली, दे मोबाईल. आली मोठी मोबाईल बघायला. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे ना. मला घाबरायचं काय? मला घाबरायचं. घाबरते की नाही? घाबर. मार 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 आला आला. रिवाइज भाई रिवाइज. अबे लुंबडे, पीछे से बंदा आ रहा है. मार 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 मार. दे इकडे मोबाईल. मूर्ख, नालायक, माकड तोंडाचे पिकेल केस. तुला इज्जत आहे की नाही थोडी तरी? एवढा मोठा झाला तरी मोबाईल बघायला कळत नाही काय? हे घे, तू अभ्यास कर. आणि तू इकडे येऊन अभ्यासाला बस. उठू नको इथून परत. बघ. डॉक्टरांकडे घेऊन जा. मार 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 मार. काय झालं? मार मार करतो. थांबा, मी चेक करते, नंतर तुम्हाला काय ते सांगते. हो चालेल. एक इंजेक्शन देते, थोड्या वेळाने तुम्हाला सांगते. मोबाईल जास्त बघतो का? हो, खूपच बघतो. आई, ह्याला तुम्ही घेऊन जा. बाबा, तुम्ही थांबा. त्याच्या डोक्यावरती खूप परिणाम झालेला आहे. आता तो कधीच सुधरू शकत नाही. एवढी मुलं मोबाईल बघतात आणि मेंटल होतात, तर तू घरी बसून काय करते? ह्याच्यात
माहिती नाही. डोळे दुखतात का? हो. डोकं दुखतं का? हो. थांबा चेक करते, नंतर तुम्हाला काय ते सांगते. एक इंजेक्शन देते, थोड्या वेळाने तिला आराम भेटेल. हो. तिच्या डोळ्यावरती आणि डोक्यावरती तिच्या मोबाईलमुळे परिणाम झालेला आहे. तिला 45 नंबरचा चष्मा लागलेला आहे. विद्यार्थी मैत्रिणींनो आणि पालक वर्ग, तुम्ही तर बघितलंच असेल आमच्या नाटिकेमधून जास्त मोबाईल वापरल्यामुळे कसा जास्त परिणाम होतो तो. आताच्या घडीला मानव जेवताना सुद्धा मोबाईल बघतो, रस्त्याला चालताना सुद्धा मोबाईल बघतो, गाडी चालवताना सुद्धा मोबाईलच बघतो. जिकडे बघितलं तिकडे मोबाईल मोबाईल मोबाईल. पण मोबाईलचा आवश्यक तेवढाच वापर करा, जास्त वापर करू नका. मोबाईलमुळे लोक पागल होतात. धन्यवाद. त्यांचे डोळे खराब होतात, मात्र 10 ते 15 तास आपल्या हातामध्ये मोबाईल असतो. तर आपलं काय, हा पण एक प्रश्नचिन्हच आहे. त्याचबरोबर सन्माननीय अभिनय साहेब, शिक्षण विस्ताराधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांच्या शुभ हस्ते मोबाईलचे दुष्परिणाम स्वागत करायचं आहे. एक आदर्श शिक्षक यांचा पाटील सर पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करत आहे. माझा 4थीचा Tuga, tuga,
जे आहेत वर्ग शिक्षक भोये सर विद्यार्थिनींना 500 रुपयाचं बक्षीस देत आहेत. नम्रता हरपाले व ग्रुप केसरिया रंग. चला लवकर, पुढचा ग्रुप तयार राहायचा आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थी नेहा व उंबरसाडा. नेहा उंबरसाडा सारे रंग ले जा, सारे रंग ले जा,
होत आहे. विद्यार्थिनीने टाळ्याचा वर्षाव करायचा आहे. राणीच्या वेशात आली आहे. मी हंबीराव मोहित्यांची मुलगी आणि छत्रपती शिवरायांची सून. मुघलांना कळायला हवं की मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनी मारता येते. धन्यवाद. शस्त्र हातात, निर्धार मनात, डोळ्यात ज्वाला पेटली. औरंगजेबाची सत्ता जिच्या धैर्याने हादरवली. सत्य धर्म स्वाभिमान राखणारी वीर नारी, इतिहास घडणारी महान अशी महान तारा राणी. माझे नाव आहे इशिका विष्णू सुतार, इयत्ता 11वी ब. मी गुजराती घातलेला आहे. नमस्ते, केम છો? મજામાં? તમે मेरी बात माझे नाव आहे रेणुकुमार मदन सिंग, इयत्ता 11वी कला ब. राजमाता जिजाऊ यांचे वेशभूषा मी केलेले आहे. राजमाता जिजाऊ हे यांचे वाक्य प्रेरणादायी आहेत, जे आहेत बेटाबाई यांचे वाचवायची नसते, नावायची असते. हे वाक्यातून स्त्रियांना शिवबायांना देतात. आणि राजमाता जिजाऊ यांचे शिवाजी महाराज यांना लहानपासूनच महाभारत आणि रामायण या कथांमधून धर्म आणि हा स्वीकार दिलेला आहे. राजमाता जिजाऊ यांचे जीवन कनिष्ठ व नियमित दूरदृष्टीने स्वाभिमानाचे प्रतीक आहे. थँक्यू. सर्व कर्मचाऱ्यांना हत्तींचे बळ असणारे, त्रस्त गणना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणणारे, शांत प्रिय, वेशात आलेली आहे. आम्ही कोण? छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूंचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेली वाघीण. मी सरसेनापती हंबीराव मोहित्यांची कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून. मी मोगल मर्दानी तारा राणी. धन्यवाद. अतिशय
स्वागत करूया. सुंदर लेणं असतं, लोकसेवेचं आणि समाजसेवेचं ते देणं असतं असे सन्माननीय श्री अमोलजी पाठक सर. छत्री सर, त्याचबरोबर या ठिकाणी तलासरी तहसीलदार माननीय श्री पाठक साहेब, त्याच पद्धतीने पोलीस निरीक्षक तलासरी माननीय श्री गोरड सर, त्याचबरोबर या ठिकाणी या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामपंचायत वरवाडाचे सर्व पदाधिकारी, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपल्या शाळेचा 46वा वर्धापन दिन आपण साजरा करीत आहोत आणि साजरा करीत असताना भूतकाळातील आठवणींना उजाळा देत एका साध्या कुडाच्या घरामध्ये या शाळेची निर्मिती झालेली होती. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्माननीय रावजी कुराडा साहेब यांनी आपलं स्वतःचं घर देऊन या शाळेची सुरुवात केलेली होती. आपलं स्वतःचं घर त्यांनी शाळेसाठी दिलं म्हणून आपली शाळा ही सुरू होऊ शकली. त्यांनी जर ती शाळा एक अभिमानाची बाब आहे. आपल्या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 12वी असे कला आणि विज्ञानचे वर्ग आहेत. तर कला आणि विज्ञानचे वर्ग किंवा तुकड्या असणाऱ्या आपल्या प्रकल्पातील मला वाटतं आपली ही पहिलीच शाळा असावी असं मला सांगायला अभिमान वाटतो आहे. आज आपल्या शाळेचा विचार केला असता शिक्षण घेत आहेत त्यापैकी 502 विद्यार्थी वसतिगृहात आहेत, 608 विद्यार्थिनी डे स्कॉलर आहेत आणि 13 विद्यार्थिनी ह्या विना सवलत आहेत. तर अशा रीतीने आपली शाळा म्हणजे केवळ विटा सिमेंटची इमारत ना, शिस्त आणि नैतिक मूल्यांची शिकवण देत आहे. आम्ही नेहमीच विद्यार्थी केंद्रित शिक्षण या तत्वावर विश्वास ठेवतो. येथे प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याची वाढण्याची आणि आहेत ह्या खेळ क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक आणि इतर सर्व विविध स्पर्धांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी नेहमीच उत्कृष्ट अशी कामगिरी करत आहेत. तर इथल्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे आमचे सर्व कर्मचारी, खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा आपल्या शाळेमध्ये आहे, विज्ञान भवन आहे, प्रोजेक्टर आहे, स्मार्ट TV आहे. तर अशा रीतीने या सर्व बाबी आपल्याकडे सध्या आहेत. येत्या भविष्यामध्ये आधुनिक अशी ICT केंद्र आपल्या शाळेमध्ये PMC अंतर्गत तयार केली जाणार आहे. ती सर्व अत्याधुनिक प्रकारची असणार आहे. त्याचबरोबर विनंती आहे की आपण केक कट करून शाळेचा वर्धापन दिन हा आपण साजरा करणार आहोत आणि आपण सर्व विद्यार्थी हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू माझी शाळा, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी डे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, विश यू हॅपी डे, विश यू बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू. सारे जहां से फैला उजाला, धरती पे आई चमक चांदनी, होठों पे तेरे गीतों की माला, सांसों में आई चमक चांदनी. बैंड बजाएंगे खुशियाँ मनाएंगे, बैंड बजाएंगे खुशियाँ मनाएंगे, आज के शुभ दिन में लंबी हो तेरी उम्र, हम सब का अरमान है, विश यू हैप्पी डे, विश यू बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू, विश यू हैप्पी डे, विश यू बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू. आम्हाला सांगायला आवडेल या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळावरून या शाळेचं नाव PM3 शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा असं रूपांतरित झालेलं होतं. त्याचबरोबर या शैक्षणिक वर्षामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये आपल्या शाळेने उल्लेखनीय कामगिरी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये केलेली होती. त्याच जोडीला शैक्षणिक मध्ये देखील आपली शाळा पाठीमागे नाही हे या ठिकाणच्या वरवाड्याच्या वाघिणीने सिद्ध करून पहिला नंबर मिळवला. 83.50 गुण घेऊन प्रकल्पामधून पहिली आहे. पूर्ण प्रकल्पातल्या सर्व कॉलेजमधून वरवाड्याची ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. पूर्ण ज्या शाळेमध्ये कॉलेजमधून 12 कॉलेजेसमधनं
प्रथम क्रमांक मिळवलेली कला आणि आमच्या विद्यार्थी खरंच त्याला 60 ठरतील. यानंतर कुमारी रुबिना बामणिया हिने यायचं आहे. तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. विज्ञान शाखेची विद्यार्थिनी जिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. विज्ञान शाखेतून तृतीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी आहे प्रियांशू सुधीर मिश्रा. जोरदार टाळ्या वाजवायच्या विद्यार्थिनीने. यानंतर याने देखील त्या विद्यार्थिनीचं कौतुक केलेलं होतं. एक अकेली लडकी 9 लडकियों को दौड़ा रही है. खेळामध्ये उत्कृष्ट असणारी खो खोचा खेळ म्हणजे मागच्या वर्षीपासून एक नवीन उपक्रम आम्ही घेतलेला, तो म्हणजे उपक्रमशील शिक्षक म्हणून. महिला दिनानिमित्त आम्ही महिलांचा उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांना प्रमाणपत्र. असे उपक्रमशील शिक्षक सन्माननीय श्री अंधेर सर चांगली कामगिरी करणारे आणि त्याचबरोबर कुठलंही काम असो हे अतिशय हरहुन्नरी व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय श्री बाबर सर, श्रीमती रंजना कुराडा मॅडम मराठीच्या उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी त्यांचंही सर्व कर्मचारी वृंदांकडनं त्यांचा हा सन्मान सर्व विद्यार्थ्यांनी उठून उभं राहायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. शाळेचा वर्धापन दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावर सन्माननीय प्रकल्प अधिकारी सन्माननीय खत्री सर, या तहसीलदार तलासरीचे तहसीलदार सन्माननीय पाठक सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय इबाड सर, सर्व शिक्षक स्टाफ, व्यासपीठावर सर्व सन्माननीय आणि या सांस्कृतिक आणि या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी उपस्थित या शाळेचे सर्व विद्यार्थी पालक. या शाळेमध्ये माझी 3री भेट आहे आणि निश्चितच या शाळेचं वातावरण आणि शैक्षणिक दर्जा आणि सर्व गोष्टी पाहता सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने एक चांगले अधिकारी आणि एक समाजामध्ये चांगले एक नागरिक बनण्यासाठी आपण हे चांगलं शिक्षण घ्यावं. पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही नेहमीच या पोलीस स्टेशनला सहकार्य करत राहिलेलो आहोत. एक माझ्याकडे वरिष्ठांनी एक NGO पाठवली होती आणि त्या NGO पाठवल्यानंतर ते कॅम्प्युटर लॅब देणार होती. तर पहिल्यांदा मी या शाळेची निवड करून आम्ही त्या शाळेमध्ये 10 कॅम्प्युटर लॅब दिलेले आहेत NGOच्या माध्यमातून. तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या पालकांना बी मी एक विनंती आवाहन करतो या वतीनं, आपली मुलं ह्या शाळेमध्ये शिकत आहेत, त्यांच्याशी संवाद ठेवा. त्यांच्या काय अडचणी असतील, काय मदत लागत असेल, प्रशासनाची मदत लागत असेल, पोलीस प्रशासनाची मदत लागत असेल, आपल्या मुलींना कोणी त्रास देत असेल तर निश्चित पोलीस स्टेशनशी किंवा पोलिसांशी संपर्क साधा. आमच्या वारंवार पोलीस स्टेशनच्या वतीने भेटी होतच असतात, परंतु पालकांनी बी यामध्ये दक्ष राहावा आणि आपली मुलं चांगली शिक्षण घेतील यासाठी आपला बी प्रयत्न असावा. या शाळेच्या 46व्या वर्धापनाच्या निमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला. मला या ठिकाणी सरांनी आणि आपल्या टीमनं बोलवलं, सत्कार केला आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित आदरणीय प्रकल्प अधिकारी खत्री सर, माझे सहकारी गोरड साहेब, त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक इबाड सर व त्यांची संपूर्ण टीम, त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित पालक म्हणून कवडा सरपंच व इतर ताई आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मैत्रिणींनो, आता आपल्या शालेय जीवनामध्ये
सगळ्यात आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतो, जो कार्यक्रम आपल्याला कायमच हवा असा वाटतो, तो म्हणजे आपला वार्षिक स्नेहसंमेलन. त्याचबरोबर या ठिकाणी बालिका आनंद मेळावा सुद्धा आहे, तसेच शाळेचा वर्धापन दिन सुद्धा आहे. तर आता प्रत्येक ठिकाणी आपण हे वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करत असतो, तर त्यामागचं औचित्य आपण सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे की आता तुम्ही घरी गेल्यानंतर तुमचे आवडते पण कोणीतरी कलाकार असतील, खेळाडू असतील, कशी झाली, किंवा तुम्ही अभिनेते असतील तर तुमच्या अभिनयाची सुरुवात कशी झाली, कधी झाली. तर सर्वांच्या तोंडून एक कॉमन उत्तर येतं की शाळेत असताना अमुक अमुक स्पर्धा होते, शाळेत शिकत असताना अमुक अमुक सर होते आणि त्यांनी माझ्यातला हा गुण शोधला आणि त्यांनी खेळाडू म्हणून सुरुवात झाली. तर हे जे सर्व कार्यक्रम असते तर हे खरे तर आपल्यामध्ये एक चांगला कलाकार, चांगला खेळाडू घडण्याची सुरुवात असते. म्हणून एक विद्यार्थ्यांना माझं काय मत सांगणं आहे की ज्या वेळेस असे वार्षिक स्नेहसंमेलन, खेळाच्या स्पर्धा वगैरे येतात, तर आपण कोणत्याही क्षणी न लाजता, न घाबरता, निकालाची पर्वा न करता आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे, का जेणेकरून आपल्यामध्ये जे गुण आहेत ते बाहेर येतील. आणि खरं सांगायचं ठरलं तर हे जे गुणांचा खऱ्या अर्थाने जर विकास केला तर आपल्यातूनही एखादा एक चांगला कलाकार, चांगला खेळाडू घडू शकतो. आणि एक चांगला कलाकार म्हणून घडण्यासाठी आणखीन एक गोष्ट मला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगावीशी वाटते की आता तुम्हाला एक चांगला कलाकार म्हणून नावलौकिक जर मिळवायचा असेल तर तुम्हाला आता कोणत्याही मुंबई स्थित मोठ्या प्रोडक्शन हाऊसची, एखादा चांगला निर्माता, कोणीतरी मोठ्या कोणत्या तरी चॅनलची वगैरे आवश्यकता आता नाही आहे. आता यूट्यूब, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून घरपोच तुमच्यापर्यंत सर्व व्यासपीठ आहे की जर खरंच तुमच्यामध्ये एक चांगले बरेचसे पालक वर्ग आहे तर आपल्यासोबतही पालकाशी संवाद हा आपला आजच्या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे. तर बऱ्याचशा आई आहेत इथं, आई वर्ग आहे, खास करून पालक वर्ग न म्हणता. तर या ज्या आई आलेल्या आहेत त्यांच्याशी मला बोलावंच वाटतं की बरेचसे आई जे असतील त्यांचे बरेचसे स्वप्न, इच्छा, आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतील. बऱ्याच आईंचं असं असेल की लवकर लग्नसुद्धा झालेलं असेल. त्यामुळे प्रत्येक आईला माझं सांगणं आहे की आज जी तुमची मुलगी या ठिकाणी शिकत आहे, ती शिकत असताना तिला वेळ द्या, तिच्या लग्नाची, आणि लवकर तिला शाळेतून बाहेर काढून कंपनीत पाठवते आणि 200-300 रुपये रोज सुरू होईल याची अजिबात घाई करायची नाही. तर एक आई म्हणून तुम्ही कायम एक जबाबदारी घेतली पाहिजे का जे माझ्या वाट्याला आलेलं आहे त्यापेक्षा एक चांगलं जीवन, चांगल्या संधी मी माझ्या मुलीला देईन, अशी जबाबदारी प्रत्येक आईने घेतली पाहिजे. एक प्रशासन म्हणून आमचे प्रयत्न तर आहेतच, परंतु जोपर्यंत तुम्ही ही जबाबदारी पण घेणार नाही आणि आपले कॉमन प्रयत्न, सामूहिक प्रयत्न होणार नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. त्यामुळे इथं उपस्थित सर्व आईंनी एक जबाबदारी घेतली पाहिजे की मुलीला जेवढं शिकायचं आहे तेवढं पूर्ण शिकू द्या. एखादी खेळाडू असेल तर तिला जिथपर्यंत तिचं खेळाडू म्हणून काम करायचं आहे तोपर्यंत तिला खेळू द्या. अजिबात लग्नाची घाई करायची नाही. आणि जो आपल्या भागामध्ये ट्रेंड आहे की 8वी झाली, 10वी झाली का लगेच कंपनीमध्ये 200-300 रुपये रोज आपल्याकडे अवेलेबल आहे तर लगेच कंपनीमध्ये पाठवायचं आणि रोजंदारी सुरू करायची. तर असं अजिबात आपल्या मुलीच्या बाबतीत होणार नाही. ही सर्व एक आई म्हणून तुम्ही जबाबदारी घ्या की जेणेकरून तुम्ही ज्या परिस्थितीतून गेलेला आहात त्याच्यापेक्षा एक चांगलं आयुष्य आपल्या मुलीच्या वाट्याला येईल. ती चांगली शिकली तर काय होईल, लग्न फक्त थोडंसं उशिरा होईल किंवा कंपनीचा जो रोजगार आहे तो कायमच उपलब्ध आहे, तो आणखीन 2-3 वर्ष उशिरा उपलब्ध होईल. पण हे 2-3 वर्ष जर तुम्ही तिला दिले तर काय होणार आहे, जर ती चांगली शिकली, चांगलं तिनं कोर्स कंप्लीट केलं, ग्रॅज्युएशन केले तर तिला पहिल्यापेक्षा चांगला नवरा मिळणार आहे, चांगलं स्थळ मिळणार आहे. किंवा कंपनीचा रोजगार तिला आज रोजी 200-300 रुपये मिळणार असेल तर तिला चांगलं शिक्षण घेतलं, ITI किंवा एखादं स्किल करतो आणि जाताना या चांगल्या कार्यक्रमाचा मला भाग बनवलं त्याबद्दल संपूर्ण मॅनेजमेंटचे परत एकदा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचं म्हणजे विद्यार्थी हेच आमचं धन आहे आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवणं हाच आमचा ध्यास आहे. सरांनी आपल्याला छोट्याशा या मार्गदर्शनातून भरपूर अशा गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यातूनच एक छोटंसं असं म्हणावंसं वाटतं कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों से साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखराता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो असा हा संदेश आपण करते सन्माननीय श्री विशालजी खत्री साहेब यांना.
धन्यवाद मॅडम. आज इथे उपस्थित तहसीलदार तलासरी, पोलीस निरीक्षक तलासरी, प्रकल्प कार्यालयातील इतर अधिकारी, इबाड साहेब आणि इतर शिक्षकगण, आपल्या सरपंच ताई, SMC कमिटीच्या अध्यक्षा आणि सदस्य आणि इतर पालकवर्ग, सगळ्यांना माझा खूप नमस्कार. पहिले तर मी सगळ्या पालकांचा आणि शिक्षकांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप छान हा कार्यक्रम आयोजित केला. 46 वर्ष एका शाळेला झाली म्हणजे ती शाळा नक्कीच चांगली असेल. आणि मागच्या वेळेस पण मी आलो होतो तेव्हा पण आपण प्रोग्राम केला होता. आणि जेव्हा पण मी येतो इतर शाळांपेक्षा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नेहमीच इथे फार चांगला असतो. तर आम्हाला पण इथे यायला खूप आवडतं. आणि फक्त शाळेतच नव्हे तर आता त्या दिवशी मी क्रीडा स्पर्धांमध्ये पण गेलो होतो. तर तिथे पण प्रत्येक व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी, रनिंग, भालाफेक वगैरे वगैरे प्रत्येक क्रीडा स्पर्धेत वरवाड्याच्या विद्यार्थिनी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावरच होत्या. आणि तुमचं कसं काय स्लोगन आहे? तुमचं काय स्लोगन आहे? वरवाड्याच्या? हां, व्हेरी गुड. तर फार चांगली आपली शाळा आहे. आणि त्यासाठी पुन्हा मी एकदा जे आपले मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकगण आहे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि जे पालकगण आहे जे इथे लक्ष देऊन कमिटीमार्फत आणि त्या प्रकारे शाळेचं काम कसं चांगलेलं आहे, इतर कोणत्या साधनांची आवश्यकता आहे, शिक्षण कसं सुरू आहे, टाइम टेबल कसं सुरू आहे, या सगळ्या बाबींवर लक्ष ठेवतात. तर त्यांचे पण मी खूप खूप अभिनंदन करतो. आणि आपल्याला 46th बर्थडेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.